माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची मुहूर्तमेढ रोवली। वर्धा जिल्ह्यात ग्राम विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना दिसू लागले। डिजिटल अंगणवाड्यांमुळे मुलांच्या पटसंख्येत लक्षणीय वाढ। मायक्रो एटीएम ची सुविधा 24 तास उपलब्ध असल्याने 6 गावातील या मायक्रो एटीएम द्वारे महिन्याकाठी 12 ते 15 लाख रुपयांची उलाढाल होत आहे। सिमेंट रोड, पुलांच्या बांधकामामुळे ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे बळकट। ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी व्यापक जनजागृती प्रशिक्षणे, कुपोषण मुक्तीचे उपाय। जलसंधारणामुळे सिंचनाच्या क्षेत्रात वाढ, तर गावात मिळू लागल्या वॉटर एटीएम सारख्या सुविधा। वर्धा जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतीतील 40 गावांचे सामाजिक परिवर्तन करण्याच्या उद्देशाने माननीय जिल्हाधिकारी श्री शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनात 23 ग्राम परिवर्तक अहोरात्र झटत आहेत। महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातून गावांचा, गावकऱ्यांच्याच सहभागाने सामाजिक परिवर्तनासोबतच ग्राम विकास होताना दिसू लागलाय। त्या गावामध्ये इतर सर्व गव्हर्नमेंटची स्कीम मिळून कन्व्हर्जन्स करून गावाचा एकंदर जीवनमान कसं उंचवता येते ते याच्यामुळे साध्य झालेले आहे। वर्धा जिल्ह्यातील 21 शेतकरी गटांना जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून 10 लाख रुपयांचे ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित सहाय्यक अवजारे देण्यात आली। त्यातून तब्बल 940 शेतकऱ्यांना फायदा होत आहे। पूर्ण 69,000 रुपयाचा निव्वळ नफा झालेला आहे आणि या ट्रॅक्टरमुळे मी स्वतः पण ड्रायव्हर सोबत ट्रॅक्टर चालू शकतो, काही प्रमाणात वाही पण करू शकतो। या आहेत मलकापूर गावातील सुलोचना भगत। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मला घरकुल भेटलं, गॅस मिळाली, लाईन भेटली। या आहेत लोणी गावातील महिला। प्रज्ञेशा लाईट्स या नावाने त्या LED लाईट्सची निर्मिती करतात। आपल्या लाईटची त्या 2 वर्ष वॉरंटी देतात। या साक्ष देत आहेत ग्रामीण भागातही उद्योगाला चालना मिळू शकते याची। जेव्हा आम्ही LEDचं प्रशिक्षण घेतलं तेव्हा आम्हाला असं वाटत नव्हतं की आम्ही लाईट बनवू शकतो म्हणून, पण आता आम्हाला फुल गॅरंटी आहे की आम्ही लाईट बनवू शकतो आणि विक्रीला पण जाऊ शकतो। आमच्या घरचा पण आम्हाला पहिले सपोर्टिंग नव्हता, पण आता आमच्या घरच्या लोकांनी पण आम्हाला साथ दिली। मला घरातली लाईट काढण्याची सुद्धा पहिले भीती वाटत होती, पण आता आम्ही घरातली पण लाईट काढू शकतो आणि दुरुस्त पण करू शकतो। आम्हाला काहीच भीती वाटत। महाराष्ट्र शासन, उमेद आणि MVSTF यांच्या एकत्रित प्रयत्नातून या महिला ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करू पाहत आहेत। पालकमंत्री पांधन रस्ते विकास योजना हा वर्धा जिल्ह्यातील पथदर्शी प्रकल्प शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्तेच्या मार्गावर घेऊन जात आहे। पांधन रस्ता पूर्ण झाला आणि आमच्या ह्या रस्त्यामुळे पूर्ण सुविधा झाल्या शेतात जाण्या येण्याच्या। शास्त्रीय पद्धतीने केलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे झाली जलसाठ्यांमध्ये व ओलिताखालील क्षेत्रामध्ये वाढ। गावाला शुद्ध पाणी पुरवलं जात आहे आणि त्याच्यामुळे लोकांना आरोग्याचे प्रश्न सुटत आहेत। भिडी येथील शेतकरी समूह केंद्रात नियमित बैठका होऊ लागल्या। गटशेतीच्या माध्यमातून वाढला गावात एकोपा। 14 गावातील 700 तरुणांना अशा व्यायामशाळांचा लाभ होतोय। यामुळे नवयुवकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आणि व्यसनाधीनता कमी होऊ लागली। पारंपरिक ऐवजी आधुनिक पद्धतीने शेतीसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन, यामुळे होऊ लागली आर्थिक उत्पन्नात वाढ। रेशीम शेतीतून होऊ लागली स्वप्नपूर्ती। 21 गावात 293 डेअरी युनिट्स, वैयक्तिक शेळी पालनाचे 201 युनिट, सामूहिक पोल्ट्रीचे 4 तर वैयक्तिक पोल्ट्रीचे 87 युनिट तयार झाले। महिंद्रा प्रेरणा या कार्यक्रमाची सुरुवात झाली। 250 महिलांना बियाणे, खते यांचा पुरवठा या माध्यमातून करण्यात आला। 10 गुंठ्यामध्ये बियाणे लावले। आतापर्यंत आम्हाला 10,000 रुपयाचा नफा पण झाला आहे। शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतूक खर्च वाचावा या उद्देशाने महिला बचत गटाच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्राची सुरुवात झाली। महिलांच्या मध्ये नवचेतनाचा, युवकांमध्ये
रोजगाराच्या संधीचा, BPL घरामध्ये घराचा, याचं सगळ्याचं श्रेय जाते आहे तर त्या गावाचे लोकांना. ज्यांना या ग्राम परिवर्तक मार्फत एक नव चैतन्य भेटलेले आहेत. महात्मा गांधींनी संदेश दिला, गावाकडे चला. आचार्य विनोबा भावे यांनी तरुणांना संदेश दिला, हात लगे निर्माण में, नहीं मांगने नहीं मारने. या दोन्ही महापुरुषांच्या कर्मभूमीत ग्राम विकासाचा नवा पर्व सुरू झाला आहे.